Hello friends, I am Mr. Ravindra Bhallerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss about one of the important grammatical topics and that is expand the sentence. As you know that there is one question in language study. लँग्वेज स्टडीच्या अंतर्गत एक क्वेश्चन विचारला जातो तो अशा प्रकारे ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. अर्थात तुम्हाला एखादं वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्याला क्लॉज ॲड करून ते वाक्य एक्सपांड करायला सांगतात म्हणजे वाढवायला सांगतात. आता हे कशा प्रकारे सोडवायचं? विद्यार्थी हा प्रश्न सोडवताना थोडे कन्फ्यूज होतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सिंपल टेक्निकने आपण ही ॲक्टिव्हिटी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. बट बिफोर वॉचिंग दिस व्हिडिओ ॲज युज्युअल आय रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. ऑल राईट, लेट्स बिगिन. चला तर आपण सुरुवात करूया. तर तुम्हाला माहिती आहे क्वेश्चन नंबर 1A लँग्वेज स्टडीच्या रिलेटेड क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 1A आणि B आणि त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1B मध्ये एक्सपांड सेंटेन्ससाठी क्वेश्चन या प्रकारे विचारला जातो. एक वाक्य दिलं जातं आणि वाक्यांच्या पुढे विचारलं जातं ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. म्हणजे दिलेल्या वाक्याला एखादा क्लॉज ॲड करून हे वाक्य अर्थपूर्ण बनवायचं आहे, ते एक्सपांड करायचं आहे. अर्थात बघितलं तर हा जो टॉपिक आहे तो ग्रामरच्या क्लॉजेसच्या रिलेटेड आहे. जसे की आपल्याला माहिती आहे की क्लॉजचे 2 प्रकार, मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज, परत सबऑर्डिनेट क्लॉजचे 3 प्रकार, नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडवर्ब क्लॉज, परत ॲडवर्ब क्लॉजचे 8 टाईप्स पडतात. हे थोडेसे खूप मोठा टॉपिक आहे, परंतु 1 मार्क्ससाठी विचारला जातो आणि मग इथे मुलांना कळत नाही की कशा प्रकारे आन्सर लिहायचं असतं. ते क्लॉज जर तुम्हाला डिटेल हवं असेल क्लॉजेच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन, त्याच्या रिलेटेड मी एक व्हिडिओ बनवलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. पण आज आपण शिकणार आहोत की असं एखादं वाक्य दिल्यानंतर जशा प्रकारे यू विल गेट सक्सेस आणि एक सिंपल टेक्निकचा यूज करून आपण 1 मार्क कशा प्रकारे मिळवू शकतो आणि क्लॉज पण ॲड होईल आणि वाक्य द सेंटेन्स मिनिंगफुल होईल हे आपण बघणार आहोत. एक टेक्निकचा इथे आपण थोडीशी यूज करणार आहोत. ग्रॅमॅटिकली हे तुम्हाला टेक्निक नियमानुसार नसेल, बट युअर आन्सर विल बी करेक्ट. ओके, ज्याप्रमाणे इथे 4 सेंटेन्स दिसतात. यू विल गेट सक्सेस. आता हे वाक्य एक्सपांड करायचं आहे. कोणता शब्द जॉईन करून आपण वाक्य वाढवणार? सेकंड सेंटेन्स आहे यू वॉच द लेटेस्ट मूवी. आता इथे कशा प्रकारे वाढवणार? थर्ड सेंटेन्स आय नो अ डॉक्टर. फोर्थ वन आय डोंट नो द रिझन. आता हे एक्सपांड करायचं आहे. आपण हे करण्यासाठी मी एक सिंपल टेक्निक यूज केली, ती आपण पुढे बघणार आहोत. आपण हे करेक्ट आन्सर सोडवण्यासाठी किंवा काढण्यासाठी एक सिंपलशी मेथड यूज करणार आहोत, ती आपण पुढे पाहणार आहोत. ती या प्रकारे आहे. ओके, फर्स्ट मेथड अशी आहे, तुम्हाला दिलेले वाक्य तुम्ही काळजीपूर्वक रीड करा. फॉर एक्झाम्पल आय नो अ डॉक्टर. ओके, आता ही फर्स्ट मेथड किंवा टेक्निक अशी आहे की दिलेल्या सेंटेन्समध्ये ओके सेंटेन्स एंडिंगचा वर्ड ह्युमन किंवा मॅन असेल. म्हणजे तुम्हाला जे सेंटेन्स दिलेलं आहे त्याचा शेवटचा शब्द ह्युमन बिईंग्स किंवा मानवाच्या रिलेटेड असेल तर हू या कनेक्टेड वर्ड्सचा किंवा जॉईनिंग वर्डचा यूज करून आपण वाक्य एक्सपांड करू शकतो. उदाहरणार्थ बघा, इथे आय नो अ डॉक्टर हे जे सेंटेन्स आहे त्याचा शेवटचा वर्ड कोणता आहे? एंडिंगचा वर्ड डॉक्टर आहे. इट इज अ ह्युमन ऑर मॅन. आता याला कनेक्टेड करण्यासाठी आपण हूचा यूज करू शकतो. सेकंड सेंटेन्स पण बघा, द पोलीस कॉट द मॅन. एंडिंगचा वर्ड कोणता आहे? द मॅन. ओके, थर्ड एक्झाम्पलमध्ये आय सॉ अन इंज्युअर्ड बॉय. लास्ट वर्ड कोणता आहे? बॉय. फोर्थ सेंटेन्समध्ये स्वामी इज द किड. स्वामी एक छोटा मुलगा आहे, किड. म्हणजे एंडिंगचे वर्ड इथे आपल्याला ह्युमन किंवा मॅनच्या रिलेटेड आहेत. तेव्हा एक हू शब्दचा यूज करून आपण वाक्य एक्सपांड म्हणजे वाढवू शकतो. ओके, ते कशा प्रकारे आपण आन्सर बघल्यानंतर तुम्हाला डिटेल कळेल. ओके, तर बघूया आपण हूचा यूज करून वाक्य आपण कशा प्रकारे एक्सपांड करू शकतो.
आन्सर मध्ये बघू शकता तुम्ही जे दिलेलं वाक्य आहे ना त्याचा अर्थ थोडा समजला पाहिजे. आय नो अ डॉक्टर, मला एक डॉक्टर माहिती आहे. अ डॉक्टर म्हणजे वन डॉक्टर. त्या आन्सर मध्ये बघा आय नो अ डॉक्टर हु इज पॉप्युलर. इथं हुचा अर्थ कोण नाही, हु म्हणजे तो किंवा ते. आय नो अ डॉक्टर, मला डॉक्टर माहिती आहेत आणि ही इज अ पॉप्युलर. हु इज अ पॉप्युलर मीन्स हु इज अ पॉप्युलर म्हणजे ते प्रसिद्ध आहेत. म्हणजे हु हा इथे डॉक्टरसाठी एक प्रोनाउन किंवा सर्वनाम म्हणून यूज केलेला आहे. सेकंड एक्झाम्पल मध्ये बघा द पुलिस कॉट द मॅन. पोलिसनी त्या माणसाला पकडलं. ओके, आपण इथे हुचा यूज केला, करूया परत. द पुलिस कॉट द मॅन हु वॉज अ थीफ. तो चोर होता, जो की चोर होता. आता इथे एक लक्षात घ्यायचं आहे, इथे आय नो डॉक्टर प्रेझेंट टेन्स मध्ये सेंटेन्स आहे म्हणून हु इज घेतलेला आहे, ते पॉप्युलर आहेत. द पोलीस कॉट द मॅन, कॉट पास्ट टेन्स मध्ये आहे म्हणून हु वॉज अ थीफ, पण हु आपण कनेक्टेड वर्ड्स यूज केला आहे. थर्ड सेंटेन्स बघू शकता आय सॉ अन इंजर्ड बॉय. मी एक जखमी मुलगा पाहिला. आता आपल्या हुनी कनेक्ट करून आपण जॉईन करू शकतो. आय सॉ अन इंजर्ड बॉय हु वॉज क्राईंग. इंजर्ड पास्ट टेन्स मध्ये की तो रडत होता. हु वॉज लाईंग नियर बाय रोड, किंवा तो रस्त्यावरच्या बाजूला पडला होता. आपण हुचा यूज करून आपण कोणतेही वाक्य पुढे वाढवू शकतो, पण ते अर्थपूर्ण व्हायला पाहिजे. एक सिंपल्स आपण या प्रकारे सिंपल सेंटेन्स किंवा शॉर्ट सेंटेन्स बनवण्याचा प्रयत्न करूया. नेक्स्ट सेंटेन्स स्वामी इज द किड. स्वामी एक छोटा मुलगा आहे. आन्सर बघा स्वामी इज द किड हु इज सो नॉटी. स्वामी मुलगा आहे की तो खूपच नॉटी आहे, खोडकर आहे. सो या 4 सेंटेन्स वरून तुम्हाला समजलं असेल की एंडिंगचा वर्ड जर ह्युमन बिईंगच्या रिलेटेड असेल तर आपण कनेक्टेड वर्ड्स किंवा जॉईनिंग करणाऱ्या वर्ड्स हुचा यूज करून आपण वाक्य वाढवू शकतो. ही एक मेथड आपल्याला इथे समजते. नेक्स्ट आहे की दिलेल्या सेंटेन्समध्ये एंडिंग वर्ड जर नॉन लिव्हिंग थिंग असेल, म्हणजे निर्जीव वस्तू नॉन लिव्हिंग थिंग असेल, तेव्हा इथे आपण कनेक्टेड वर्ड्स किंवा जॉईनिंगचा वर्ड दॅट किंवा विच या शब्दाचा यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल इथे बघू शकता वी वॉच द लेटेस्ट मूवी. आम्ही लेटेस्ट मूवी चित्रपट बघितला. एंडिंगचा वर्ड काय आहे मूवी. ओके, नेक्स्ट वी सॉ अन एरोप्लेन. आम्ही एक एरोप्लेन किंवा प्लेन विमान पाहिले. अन एरोप्लेन नॉन लिव्हिंग आहे. थर्ड सेंटेन्स आय फाउंड अ स्टोन. मला एक दगड भेटला किंवा सापडला. अ स्टोन. फोर्थ सेंटेन्स दिस इज अवर वर्ल्ड. हे आमचे जग आहे. वर्ल्ड. आता इथे आपण बघणार आहोत की एंडिंगचा वर्ड ज्याप्रमाणे इथे मूवी, एरोप्लेन, स्टोन, वर्ल्ड या प्रकारे नॉन लिव्हिंग असतील तेव्हा इथे कनेक्टेड वर्ड दॅट किंवा विच दोन्हीपैकी कुठल्याही एका शब्दाचा यूज करून आपण ते सेंटेन्स वाढवू शकतो. परंतु दिलेल्या सेंटेन्सचा अर्थ पण समजणं तेवढेच आवश्यक आहे. ओके, बघूयात आपण आन्सर बघूया. वी वॉच द मूवी. आन्सर बघा आपण सेंटेन्स आहे तसं घेतलं. वी वॉच द लेटेस्ट मूवी. आम्ही लेटेस्ट मूवी बघितला. दॅट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. तो खूपच इंटरेस्टिंग मूवी होती. किंवा तेच वाक्य आपण याप्रमाणे सुद्धा लिहू शकतो. वी वॉच द लेटेस्ट मूवी विच वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. जे की खूपच इंटरेस्टिंग होती. म्हणजे अर्थ सांगण्याचा उद्देश आपण दॅट किंवा विच दोन्हीपैकी एक वर्ड घेऊन आपण या प्रकारे सेंटेन्स एक्सपांड किंवा वाढवू शकतो. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. वी सॉ अन एरोप्लेन. आम्ही एक एरोप्लेन किंवा विमान पाहिलं. आन्सर बघा वी सॉ अन एरोप्लेन. आता बोल्ड लेटर मध्ये बघू शकता दॅट वॉज हाय इन द स्काय. आम्ही एरोप्लेन बघितलं. ते दॅट म्हणजे ते, वॉज होते, हाय इन द स्काय आकाशामध्ये उंच होते. ते आकाशामध्ये उंच होते. किंवा विचचा यूज करून वी सॉ अन एरोप्लेन विच वॉज हाय इन द स्काय. जे की आकाशामध्ये उंच होते. सो इथे दॅट किंवा विचचा आपण यूज करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल आय फाउंड अ स्टोन. मला एक दगड भेटला, सापडला.
आन्सर बघा, आय फाउंड अ स्टोन दॅट वॉज शायनिंग. तो चमकत होता. किंवा दॅट वॉज व्हेरी स्मॉल, तो खूपच लहान होता. दॅट वॉज व्हेरी रफ. अशा प्रकारे आपण सेंटेन्स तिथे काही वॉजचा यूज केला. जर सेंटेन्स दिलेलं सेंटेन्स पास्टमध्ये असेल तर आपण दॅट वॉज, ते होता किंवा तो होता या अर्थाने. किंवा आय फाउंड अ स्टोन विच वॉज शायनिंग, ते चमकत होता. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, दिस इज अवर वर्ल्ड, हे आमचे जग आहे. आता वर्ल्ड, दिस इज अवर वर्ल्ड, हे आमचं जग आहे. दॅट इज सेफ टू लिव्ह, ते राहण्यासाठी सुरक्षित आहे. किंवा दिस इज अवर वर्ल्ड विच इज सेफ टू लिव्ह, जे की राहण्यासाठी सुरक्षित आहे. म्हणजे यावरून आपण काय समजलो आहोत की एंडिंगचा वर्ड, जसं मूवी आहे, ओके, एरोप्लेन आहे, हे एंडिंगचे वर्ड नॉन लिव्हिंग असतील तर आपण दॅट किंवा विचचा यूज करून सेंटेन्स एक्सपांड करू शकतो. याची प्रॅक्टिस केलं ना तुम्हाला सहजपणे तुम्ही याची सॉल्व करू शकता. आता आपण बघूया की दिलेल्या सेंटेन्समध्ये एंडिंगचा वर्ड म्हणजे शेवटचा शब्द एखादं प्लेस किंवा ठिकाण दर्शवित असेल तेव्हा आपण कनेक्टेड वर्ड्स किंवा सेंटेन्स वाढवण्यासाठी, एक्सपांड करण्यासाठी वेअर या शब्दाचा यूज करू शकतो. ते वेअर म्हणजे कोठे नाही, म्हणजे वेअर म्हणजे जेथे किंवा ज्या ठिकाणी असा अर्थ होतो. फॉर एक्झाम्पल इथे बघूया, एक्झाम्पल दिलेलं आहे, दिस इज द स्कूल, ही शाळा आहे. आता स्कूल हे प्लेस आहे, वन ऑफ द प्लेस आहे. सेकंड एक्झाम्पल, शी वेंट इन अ पॉप्युलर हॉस्पिटल, ती एका पॉप्युलर किंवा प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये गेली. थर्ड एक्झाम्पल बघा, हॉस्पिटल प्लेस आहे. दिस इज माय ब्युटिफुल विलेज, हे माझं सुंदर गाव आहे. आता स्कूल, हॉस्पिटल, विलेज हे प्लेस आहेत. आता कनेक्टेड वर्ड्स आपण वेअरचा यूज करून किंवा जेथे, ज्या ठिकाणी या वेअरचा यूज करून आपण सेंटेन्स एक्सपांड करू शकतो. त्या आन्सरमध्ये बघूया. ओके, लेट्स सी द आन्सर. दिस इज द स्कूल. ओके, आन्सरमध्ये बघा, दिस इज द स्कूल, ही शाळा आहे. वेअर, वेअर म्हणजे जेथे किंवा ज्या ठिकाणी. आय स्टडीड, मी शिकले किंवा मी शिकलो. इन माय चाइल्डहुड डेज, मी माझ्या बालपणी या शाळेमध्ये, जेथे मी माझ्या बालपणी इथे शिकले. वेअर आय स्टडीड इन माय चाइल्डहुड. सेकंड एक्झाम्पल, शी वेंट इन अ पॉप्युलर हॉस्पिटल, ते एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये गेली. आन्सर बघा, शी वेंट इन अ पॉप्युलर हॉस्पिटल वेअर, जेथे किंवा ज्या ठिकाणी, शी गॉट स्पेशल ट्रीटमेंट, ज्या ठिकाणी तिला स्पेशल ट्रीटमेंट, चांगली विशेष म्हणजे उपचार मिळाले. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू शकतो, दिस इज माय ब्युटिफुल विलेज, हे माझं सुंदर गाव आहे. विलेज, आपण याचा आन्सर बनलेला आहे. दिस इज माय ब्युटिफुल विलेज वेअर, ज्या ठिकाणी, वेअर आय वॉज बॉर्न, ज्या ठिकाणी मी बॉर्न झालो किंवा माझा जन्म झाला. वेअर आय लिव्ड, जिथे मी राहतो. या प्रकारे आपण सिम्पली जर लास्ट एंडिंगचा वर्ड प्लेस दाखवत असेल तर वेअर कनेक्टेड वर्ड्सचा यूज करून आपण सेंटेन्स एक्सपांड किंवा वाढवू शकतो आणि अर्थपूर्ण बनवू शकतो. हे एक नवीन थर्ड मेथड आपल्याला समजली. नेक्स्ट आपण बघूया, जर दिलेले सेंटेन्सेस किंवा वाक्य कंडिशन किंवा एखादी अट दर्शित असेल, अट म्हणजे हे केलं तर असं होईल, असं केलं तर हे होईल, या प्रकारे, तेव्हा आपण कनेक्टेड वर्ड्स किंवा जॉईनिंग करणारा शब्द इफचा यूज करू शकतो. इफ म्हणजे जर. आता बघूया एक्झाम्पल बघा, यू विल गेट सक्सेस, तुला यश मिळेल. तुला यश मिळेल किंवा असं केलं तर, या प्रकारे थोडी कंडिशन आहे. सेकंड एक्झाम्पल बघा, वी कॅन विन द मॅच, आम्ही मॅच जिंकू शकतो, पण केव्हा, एक अट आहे. थर्ड, दे विल फेस द एक्झाम, ते एक्झाम किंवा परीक्षेला सामोरे जातील, पण केव्हा, म्हणजे जर असं केलं तर काय होईल, असे कंडिशन दाखवणारे जर सेंटेन्स असेल तेव्हा इफचा यूज करून आपण ते सेंटेन्स एक्सपांड करू शकतो. आन्सरमध्ये बघितल्यानंतर आपल्याला आणखी क्लिअर होईल. ओके, इथे आन्सर बघू शकता. यू विल गेट सक्सेस, तुम्हाला यश मिळेल. आन्सरमध्ये बघा, यू विल गेट सक्सेस, तुम्हाला यश मिळेल किंवा तुला यश मिळेल इफ यू वर्क हार्ड, जर तू हार्ड वर्क केलेस तर.
समजते. नेक्स्ट एक्झाम्पल, वी कॅन विन द मॅच, आम्ही मॅच जिंकू शकतो. अट आहे. आन्सर, वी कॅन विन द मॅच इफ वी प्ले अटॅकिंगली, इफ वी प्ले व्हेरी वेल. तो या प्रकारे इफ इथे इम्पॉर्टंट आहे, इफ चा यूज होणे. नेक्स्ट एक्झाम्पल, दे विल फेस द एक्झाम, ते परीक्षेला सामोरे जातील. आन्सर मध्ये बघा, दे विल फेस द एक्झाम इफ वी मोटिवेट देम, जर आपण त्यांना मोटिवेट केले तर. सो या प्रकारे हे एक आपण बघू शकतो. इफने हा एक ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन याला बोलतात, पण ते नावं गेल्यामुळे परत तुम्ही कन्फ्यूज व्हाल. तर इथे आपण असे कंडिशन दाखवणारे सेंटेन्स असतील तर इथे इफचा यूज करू शकतो, पण दिलेल्या सेंटेन्सचा अर्थ समजणं तुम्हाला तेवढंच गरजेचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल सेंटेन्स आपण बघूया की जर सेंटेन्समध्ये एक रिझन शो करीत असेल, हे असं केलं कारण, तेव्हा आपण कनेक्टेड वर्ड्स वायचा यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, आय डोंट नो द रिझन, मला कारण माहिती नाहीये. किंवा नेक्स्ट सेंटेन्स, आय डोंट अंडरस्टँड, मला कळत नाहीये, मला समजत नाहीये. थर्ड, आय कॅन गिव्ह द रिझन, मी कारण देऊ शकतो. आता याचे आन्सर्स बघूया, वायने यूज करून कशा प्रकारे सेंटेन्स आपण एक्सपांड होतं ते बघूया. ओके, इथे आपण आन्सर बघू शकता, आय डोंट नो द रिझन, मला कारण माहिती नाहीये. आन्सर मध्ये बघा, आय डोंट नो द रिझन वाय ही इज अनेबल टू अटेंड द क्लास. वाय म्हणजे का तो क्लासला अटेंड करणं त्याला अशक्य झालं हे मला माहिती नाहीये. वाय म्हणजे का. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, आय डोंट अंडरस्टँड, मला कळत नाहीये किंवा समजत नाहीये. आन्सर बघा, आय डोंट अंडरस्टँड, मला समजत नाहीये वाय ही इज अबसेंट फॉर द एक्झाम, तो एक्झामला का अबसेंट होता. समजते. तुम्ही या अशा सेंटेन्सची जर जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला इझी वाटेल. थर्ड सेंटेन्स बघा, आय कॅन गिव्ह द रिझन, मी कारण सांगू शकतो. आन्सर, आय कॅन गिव्ह द रिझन वाय ही इज लेट टुडे, त्याला आज का उशीर झाला याचं कारण सांगू शकतो. सो थोडंसं कंडिशन दाखवणारे रिझन दाखवणारे सेंटेन्सेस असेल तर वायचा आपण इथे यूज करू शकतो फॉर एक्सपांडिंग द सेंटेन्स. नेक्स्ट आहे, जर दिलेलं सेंटेन्समध्ये तुम्हाला ते एखादं एक्सप्लेनेशन दाखवत असेल, म्हणजे स्पष्टीकरण दिलेलं आहे किंवा वर्णन केलेलं आहे एखाद्या गोष्टीचं, तेव्हा आपण ते सेंटेन्स एक्सपांड किंवा वाढवण्यासाठी बिकॉज, कारण या बिकॉजचा या शब्दाचा यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, फर्स्ट सेंटेन्स, अनिल वॉज अबसेंट येस्टरडे, अनिल काल अबसेंट होता. आता एक्सप्लेनेशन दिलं, मग त्याचं कारण आपण सांगू शकतो बिकॉजने. सेकंड एक्झाम्पल काय, द बर्ड डेड नॉट फ्लाय, पक्षी उडण्याचा धाडस करत नव्हता. डेड नॉट फ्लाय, ते एक्सप्लेनेशन दिलं, मग त्याचं कारण आपण देणार. राज गॉट गुड मार्क्स, राजला चांगले मार्क्स मिळाले. आता एक्सप्लेनेशन दिलं, मग त्याचं कारण, का चांगले मार्क्स मिळाले, तो का उडू शकत नव्हता, तो का अबसेंट राहिला. तर याचं आपण बिकॉज या वर्ड लावून आपण तो एक्सपांड करू शकतो. आन्सर आपण बघूया. ओके, लेट्स सी द आन्सर. सी द सेंटेन्स, अनिल वॉज अबसेंट येस्टरडे, अनिल काल अबसेंट होता. आन्सर, अनिल वॉज अबसेंट येस्टरडे बिकॉज ही वॉज इन द हॉस्पिटल. आता कारण आपण काही देऊ शकतो, बिकॉज ही वॉज इन द हॉस्पिटल, बिकॉज ही वॉज इल, बिकॉज ही वोक अप लेट, या प्रकारे. नेक्स्ट सेंटेन्स, द बर्ड डेड नॉट फ्लाय, पक्ष्यांनी उडण्याचं धाडस केलं नाही. द बर्ड डेअर्ड नॉट फ्लाय, कारण काही देऊ शकतो, बिकॉज ही वॉज अफ्रेड ऑफ फॉलिंग इन द सी, कारण तो समुद्रामध्ये पडेल की काय असा तो घाबरत होता. बिकॉज इट वॉज इंजर्ड आपण म्हणू शकतो, या प्रकारे. थर्ड एक्झाम्पल, राज गॉट गुड मार्क्स, राजला चांगले मार्क्स मिळाले. आन्सर बघा, राज गॉट गुड मार्क्स बिकॉज, कारण ही स्टडीड व्हेरी हार्ड, कारण त्याने खूप हार्ड स्टडी केला. या प्रकारे आपण सेंटेन्स एक्सपांड करू शकतो. ज्याप्रमाणे आता बघितलं, एंडिंगचा वर्ड ह्युमन बिंग्स किंवा मॅन असेल तर हू, नॉन लिव्हिंग थिंग्स असेल तर दॅट किंवा विच. ओके, कंडिशनल सेंटेन्ससाठी इफ, किंवा रिझन दाखवणं असेल तर वाय, किंवा एक्सप्लेनेशन दाखवणारं सेंटेन्स असेल तर बिकॉज.
तर या प्रकारे आपण सेंटेन्स एक्सपांड करू शकतो आणि तुम्हाला ते डाउनलोड करायचे असेल तर तुम्ही वेबसाईटला व्हिजिट करू शकता, दॅट इज englishforlearner.com या वेबसाईटवरती व्हिजिट देऊन. सो विद्यार्थी मित्रांनो, मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. जर तुम्हाला काही सूचना द्यायच्या असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तशा प्रकारे लिहून मला कळवू शकता आणि तुम्हाला ज्या प्रकारची व्हिडिओ हवी त्या प्रकारची आपण एक्झामच्या दृष्टीने आपण व्हिडिओ नेक्स्ट बनवूया. सो विश यू गुड लक, टेक केअर, थँक यू व्हेरी मच.